लास्ट लेक्चरला आपण ग्रॅव्हिटेशन हा टॉपिक स्टार्ट केला होता. कुठला? ग्रॅव्हिटेशन. आणि लास्ट लेक्चरला मी तुम्हाला एक प्रॉब्लेम दिला होता. आय होप सो तुम्ही सॉल्व केला असेल टाईम पिरियडचा. ठीक आहे. किती आले आन्सर त्याचं? शोधा शोधा, खजिना शोधा, कुठं येतो? काय रे बाबा आन्सर? अय्यो, आम्हाला नाही माहिती, जाऊन शोधा. आता ट्रेजर हंट करूया त्या आन्सरसाठी एकदा. आता राहू दे, नेक्स्ट टाईम येताना सोडवून या. वही आणाय नाही, लाव तिथंच हळद कुंकू लावून ठेव घरात, राहू दे आणायची. ठीक आहे. आपण काय करूया आता, नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करूया, ज्याच्यामुळे फिजिक्सला आपण नावं ठेवतो ना, अशा माणसाचं आता काम बघूया. दॅट्स द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन लॉ. किंवा आपण त्याला इन शॉर्ट म्हणतो, काय म्हणतो, न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल लॉ. अशी आख्यायिका आहे की, अशी एक स्टोरी आहे, असं म्हणतात की न्यूटनच्या डोक्यावर सफरचंद पडला तेव्हा नंतर कुठे त्याला ग्रॅव्हिटीचा शोध लागला. वी मोस्टली अज्युम दॅट सफरचंद जागी नारळ पडला असतं जास्त बरं झालं असतं, पण तसं काही झालेलं नाही आहे. ॲक्च्युली ती जस्ट स्टोरी आहे. ओरिजिनल किंवा ओरिजिन जो आहे ग्रॅव्हिटेशन लॉचा, तो 2 to 3 centuries बिफोर सुरू झाला आहे. तुमचा गॅलिलिओचं जिथून ऑब्झर्वेशन स्टार्ट झालेलं आहे, जिथून त्यांनी सोलर सिस्टीम मांडण्याचा प्रयत्न केला ग्रॅव्हिटेशनचा, तिथून ॲक्च्युली ग्रॅव्हिटेशनचा प्रवास सुरू झाला होता. मग न्यूटनने ॲक्च्युली त्याला एक फायनल फॉर्म दिलं की तुमचं ग्रॅव्हिटेशन असं असं असेल. मग आता युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतो तुमचा, एव्हरी बॉडी ऑफ मास अट्रॅक्ट्स एव्हरी अदर बॉडी with the force which is directly proportional to the product of their masses and the inversely proportional to the square of the distance between them. कसं आहे की समजा ह्या तुमच्याकडे 2 बॉडीज आहेत. समजा ह्याला बॉडी ए म्हणूया, ह्याला बॉडी बी म्हणूया. ओके. मग आता या 2 बॉडींना एका लाईनमध्ये आपण जॉईन केलं. एका लाईनमध्ये आपण जॉईन केलं. आता हा काय सांगतो ग्रॅव्हिटेशन लॉ, की हे 2 बॉडीज आहेत ना, ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात. दे अट्रॅक्ट इच अदर विथ द फोर्स. एखादी बॉडी एखाद्या मोशनमध्ये येत असेल अट्रॅक्शनमुळं, तर त्याच्यामध्ये नथिंग बट फोर्स ॲक्ट होत असतो. मग फोर्स कशाचे प्रोपोर्शनल आहे, इज प्रोपोर्शनल टू, सपोज बॉडी ए हॅज अ मास m1 आणि बॉडी बीला मास m2 एवढा आहे. मग हा यांच्यामध्ये अट्रॅक्शन फोर्स कसा येणार, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. आणि सपोज ए अँड बी ॲट अ डिस्टन्स आर असतील, आर एवढ्या डिस्टन्सवर असतील, तर तुमचा फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कसा होतो, 1/r² किंवा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/r². मग आता काय केलं आपण, मॅथमॅटिकली हे दोन्ही एकत्र केले. मग आपण काय सांगू शकतो, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2/r². m1 m2/r². मग आता हे झालं प्रोपोर्शनॅलिटी साईन आहे ना इथे, हे काय प्रोपोर्शनॅलिटी साईन. मग आपल्याला ह्या प्रोपोर्शनॅलिटी साईनला काढायचं आहे. मग त्यासाठी काय करायचं, इथे एक कॉन्स्टंट असतो. मग तो कॉन्स्टंट काय, F इज इक्वल टू कॅपिटल G इंटू m1 m2/r² इक्वल टू G इंटू m1 m2/r². आता हा G काय, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. मग आता या G ची व्हॅल्यू किती आहे की हा G तुमचा
6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर आहे. जीची व्हॅल्यू किती आहे तुमची 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर. आता ह्याला जर सी जी एसमध्ये करायचं असेल तर न्यूटनचं काय होणार, न्यूटनचं काय होतं आहे डाईन 6.67 इंटू समथिंग ठेवूया आपण 1 न्यूटन इज इक्वल टू किती डाईन होतं आहे 1 न्यूटन इज इक्वल टू किती डाईन होतं आहे काय माहीत नाही सर, राहू दे चला. ह्याचं सी जी एसमध्ये कसं होतं आहे 6.67 इंटू 10⁻11 डाईन सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्रॅम स्क्वेअर. हे डायरेक्टली सी जी एसमध्ये होतं. न्यूटनचं डाईन, मीटरचं सेंटीमीटर आणि के जीचं ग्रॅम. हे तुमचे जीची व्हॅल्यू आहे. आता या फॉर्म्युलाकडे या. आता फॉर्म्युलामध्ये आपल्याला अननोन असं काही नाही आहे. आपल्याकडे ज्यावेळी सिच्युएशन आहे ना त्यावेळी M1 आहे, M2 आहे, डिस्टन्स बिटवीन आहे, जीची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. आता जी कसं झालं इथे तुमचा इंडिपेंडंट ऑफ हा जो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे हा तुमचा इंडिपेंडंट ऑफ मीडियम आहे आणि प्लस हे सगळ्या मासेससाठी ॲक्ट होतं. त्यामुळे आपण म्हणत असतो ॲक्च्युली याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ. म्हणजे युनिव्हर्समध्ये कुठेही गेला तरी तुम्हाला हा लॉ ॲक्ट होणारच आहे. आणि प्लस अजून एक याचं कॅरेक्टरिस्टिक्स बघा की इथं कुठल्याही मटेरियल मीडियम किंवा ज्याच्यामध्ये बॉडी ठेवले ना त्याची कुठलीही प्रॉपर्टी नाही आहे. म्हणजे आपण इलेक्ट्रिक करंटमध्ये तुम्हाला इप्सिलॉन असेल किंवा आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समध्ये म्यू म्हणतो ना, ते म्यू कसं असतं मटेरियलची प्रॉपर्टी असते, ते मटेरियलवर डिपेंड असतं. पण इथं असा कुठला पॉईंट नाही आहे जो मटेरियलवर डिपेंड आहे. आपण डायरेक्टली मास घेतो, त्याचं मटेरियलचं काही प्रॉपर्टी घेत नाही आहे. मग आता हा काय होतो प्रकार की तुमचं इथं कुठल्याही मटेरियल मीडियमचं कॉन्स्टंट किंवा कुठलंही मॅथमॅटिकल एक्सप्रेशन नाही आहे. याचा अर्थ काय होतो की सगळ्या मीडियममध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे ना हे कशाचं मॅग्निट्यूड आहे फोर्सचं. प्रत्येक मीडियममध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्सची मॅग्निट्यूड सेम असणार आहे. मग मे बी तुम्ही ते वॉटरमध्ये घ्या, व्हॅक्यूममध्ये घ्या किंवा अजून कुठल्या मीडियममध्ये घ्या, तुम्हाला कंपल्सरी फोर्स एवढा मिळणारच आहे. एवढा मिळणारच आहे. मग आता हा झाला जस्ट मॅग्निट्यूड झाला आपला. इथपर्यंत लक्षात आलं. स्टेटमेंट लिहिताना काय करायचं एव्हरी बॉडी अट्रॅक्ट्स एव्हरी अदर बॉडी विथ द प्रपोर्शनल with the force which is proportional to product of their masses and inversely proportional to the square of the distance between them. मग त्यानुसार पहिल्यांदा लॉ लिहायचा, पहिल्यांदा डायग्राम काढा, मग लॉ लिहा हे दोन, त्यांचं इक्वेट करून ही व्हॅल्यू काढायची आणि जीची व्हॅल्यू ही लिहायची नंतर. ओके, हे जस्ट तुमचं छोटंसं एक्सप्लेनेशन होतं. आता हे एक्सप्लेनेशन कशाचं आहे स्केलर क्वांटिटीचं आहे, सॉरी त्याच्यात जस्ट मॅग्नेट्यूडचं आहे. आपण फोर्सचं इथं फक्त आणि फक्त इथं मॅग्नेट्यूड काढलं. वी हॅव नॉट गॉन इन टू द येट द वेक्टोरियल फॉर्म. मग आता काय करूया आपण इथपर्यंत आधी येऊया, एवढं लिहून घेऊया, मग आपण वेक्टोरियल फॉर्ममध्ये जाऊया. राईट डाऊन युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ. Every particle of matter, universal law of gravitation. Every particle of a matter, every particle of a matter attract every other particle of matter with the force which is
which is directly proportional to product of their masses, directly proportional to product of their masses and inversely proportional to square of inversely proportional to square of distance between them. हां, एक्झॉस्ट फॅन चालू करून काय करायचं, थंडीने आता जाते. इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. ओके, मग ही डायग्राम काढा छोटीशी. काय डिटेल नाही काढायचे, दोन बॉडी करायच्या, दोघांमध्ये डिस्टन्स आणि मास सांगायचं, संपलं. काढला? अरे काय रंगरंगोटी करायला का, आवरा घे पटपट. हे झालं. हां, इफ टू बॉडीज, एक्सप्लेनेशन आहे आता लॉचं. इफ टू बॉडीज ऑफ मास M1 अँड M2, डायग्रामचं सरळ डिस्क्रिप्शन लिहायचं आहे तुम्हाला. इफ टू बॉडीज ऑफ मास M1 अँड M2 separated by distance r, then gravitational force between them can be written as here. F is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of the distance between them. नंतर हे लिहून हे घ्या. हे लिहिला. where G is universal gravitational, where G is universal gravitational constant. मग G ची व्हॅल्यू किती येणार? 6.67 into 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. लिहिलं? आता यानंतरचा तुमचा ट्रिकी पार्ट स्टार्ट होतो. ट्रिकी पार्ट याचा अर्थ तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आता. सो काय आहे, आता तुम्हाला ना डायमेन्शन काढायचं आहे. कशाचं? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं. फॉर्म्युला काय आहे तुमचा? F इक्वल टू G इंटू M1 इंटू M2 डिवायडेड बाय R स्क्वेअर. ओके, आता आपल्याला ह्या Gचं डायमेन्शन काढायचं आहे. मग आता काय करूया की इथं G ठेवून बाकी सगळ्या टर्म्स पलीकडे नेऊया. मग G इक्वल टू F इंटू R स्क्वेअर डिवायडेड बाय M1 M2. ओके, मग आता प्रत्येकाचं डायमेन्शन काय काय सांगा. Fचं डायमेन्शन काय आहे? F काय आहे? फोर्स.
फोर्स म्हणजे काय, मास इंटू ॲक्सेलरेशन. मग मास काय होणार, m1 L0 T0 करेक्ट, इंटू ॲक्सेलरेशन काय, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. मग आता ॲक्सेलरेशनचं काय होणार डायमेन्शन, m0 L1 T⁻². करेक्ट. मग आता ह्या दोघांचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. मग तुम्हाला रिझल्टन काय येतो, फोर्सचं. मग फोर्स काय होणार, m1 L1 T⁻². करेक्ट. मग आता इथं लिहा बघू फोर्सचं किती होणार डायमेन्शन, की m1 L1 T⁻². आपण काढलं, ठीक आहे. आता उरला क्वेश्चन कुठला, ह्याचा आर काय, डिस्टन्स. मग आता डिस्टन्सचं डायमेन्शन काय होणार, m0 L2 T⁻0. ओके. आणि खाली आता हे काय, प्रोडक्ट ऑफ देअर मासेस म्हणजे m आणि m आहे. इन शॉर्ट आपण काय लिहू शकतो डायमेन्शन, m², m² L0 T0. आता करा बघू. आता इथं काय काय होईल, लेट्स ट्राय काय काय होतं. आता प्रत्येकाचं लिहून बघूया काय होतं काय नाही. मग जी, ओके ठीक आहे. पहिल्यांदा मासकडे येऊया. इथं m⁻²1, इथं m⁻²0. किती होणार, 1 + 0 1. मग इथं 1 + 0 आणि इथे किती आहे, 2. कुठं आहे तो, डिनॉमिनेटरला. मग वरती येताना तो मायनस होणार. मग हे इथं होणार -2. ओके. L काय काय आहे, इथं 1 आहे, इथं 2 आहे. मग कसं होणार, L × 2 + 1 आणि T इथे किती आहे, -2. इथं 0 आणि इथे 0. मग आता फायनली -2 + 0 + 0. सो इन फायनल फॉर्म काय होणार, m⁻⁻1 L⁻³ T⁻². हे काय झालं, जीचं डायमेन्शन. आणि हा क्वेश्चन एक्झामला विचारला जाऊ शकतो की कॅल्क्युलेट द डायमेन्शन्स ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. काय काय केलं, पहिल्यांदा फॉर्म्युला लिहिला, त्यानंतर जीला एका साईडला ठेवून बाकी सगळ्या टर्म्स दुसऱ्या याला नेला आणि प्रत्येकाचं डायमेन्शन्स लिहितले आणि त्याचं फायनल कॅल्क्युलेशन करून आपण हे डायमेन्शन काढले. सो हा पार्ट लक्षात आला, डायमेन्शन कसं काढतात. लिहा, काय राहिले लिहा बघूया. झालं लिहून सगळ्यांचं. हां, m-1. झालं. अप टू दिस पॉईंट क्लिअर आहे. सो आता या फोर्सच्या थोड्या कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. आतापर्यंत आपण जस्ट मॅग्निट्यूड बघितलं. नाव वी विल सी अबाउट द वेक्टर फॉर्म. मग आता वेक्टर फॉर्म बघताना काय काय करूया. समजा आपल्याकडे दोन बॉडीज आहेत, त्या इथं ठेवल्यात आपण. जरा मोठा करूया, बॉडी दिसू दे. आता ह्याचा मास m1 आहे, याचं मास m2 आहे. आता काय करूया की आपल्याला वेक्टर फॉर्ममध्ये लिहायचं आहे. मग वेक्टर फॉर्ममध्ये लिहिताना काय करायचं असतं. सो फोर्स ॲक्टिंग ऑन मास 1, फोर्स ॲक्टिंग ऑन मास 1 ड्यू टू 2. लिहिताना कसं लिहितो बघा,
ही फर्स्ट बॉडी आहे. इथं काय म्हटलं आहे की फोर्स ऑन मास 1 ड्यू टू बॉडी ऑफ मास 2 इक्वल टू आपल्याला हे माहीत आहे G इज इक्वल टू m1m2/r. आता ह्या दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे ह्याला आपण r21 म्हणणार आहे. आता ज्यावेळी तुम्ही वेक्टर फॉर्ममध्ये दाखवता त्यावेळी ह्याचे डायमेन्शन्स किंवा डायरेक्शन्स गरजेचे असतात. आता डायरेक्शन्स लिहिताना कसं लिहितो आपण की मास 1 टू मास 2 कशी असते अशी डायरेक्शन असते याची. मग आता युनिट वेक्टर डायरेक्टिंग कुठलं असणार m1 टू m2 आणि लिहिताना कसं लिहितात r21 कॅप. इथं r21 येणार r21 कॅप. लिहितानाचा पॉईंट लक्षात ठेवा फोर्स ॲक्टिंग ऑन मास 1 ड्यू टू मास 2 हे जाणार F12 इक्वल टू G इंटू m1m2/r21 आणि युनिट वेक्टर ॲक्टिंग फ्रॉम मास 1 टू 2 ला कसं लिहितात r21 कॅप. आता की आहे शॉर्ट कुठली पहिल्यांदा हा पार्ट लिहायचा आणि ह्याचं इन्व्हर्स बरोबर इथं युनिट वेक्टरला लिहायचं आहे. लक्षात येईल ना वेक्टर फॉर्ममध्ये कसं लिहितात पहिल्यांदा F12 येणार म्हणजे फोर्स ॲक्टिंग ऑन मास 1 ड्यू टू मास 2 F12 आणि ह्याचं इन्व्हर्सला आपण आरच्या बाबतीत लिहिणार. आता ज्यावेळी तुम्ही वेक्टर हा फॉर्म सांगत असता त्यावेळी हे काय झालं r21 तुमची ही युनिट वेक्टर आहे तुम्हाला ते वेक्टरच्या फॉर्मॅटमध्ये पण लिहिता येतं. मग r21 बार हा टोटल वेक्टर आहे. r21 बारला कसं लिहू शकतो आपण r21 इंटू r21 कॅप. ही त्याची मॅग्निट्यूड झाली आणि ही त्याचं युनिट वेक्टर झालं. मग आता ह्या युनिट वेक्टरला या फॉर्मॅटमध्ये लिहिता येऊ शकतं ना बॉयज लक्ष द्या इकडे. आपण या युनिट वेक्टरला आपण या वेक्टरच्या फॉर्मॅटमध्ये लिहिता येतं ना युनिट वेक्टर याचा अर्थ ज्याची मॅग्निट्यूड 1 आहे. मग आपण r21 कॅपच्या जागी हे लिहू शकतो कसं लिहिणार r21 कॅप इक्वल टू r21 बार बाय r21. मग आता ही जी क्वांटिटी आहे ती याद घालूया. मग आता हा पार्ट काय होणार F12 इज इक्वल टू G इंटू m1m2/r21 इंटू आता फक्त ही r21 कॅपची व्हॅल्यू घालायची. मग काय होणार आहे r21 बार बाय r21 इथं स्क्वेअर आहे r21 बार बाय r21. मग आता ही टोटल क्वांटिटी काय होणार G इंटू m1m2 डिवायडेड बाय r21 क्यूब इंटू r21 बार. हा टोटल तुमचा फोर्स झाला. टोटल फोर्स म्हणजे ही तुमची कंप्लीट तुमची वेक्टर क्वांटिटीचा एक्सप्लेन केला तुम्ही आता की F12 बार कशा फॉर्मॅटमध्ये असणार आहे ही मॅग्निट्यूड आहे आणि त्याची ही डायरेक्शन आहे. आणि जर युनिट वेक्टरच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं असेल तर ती ही केस आहे. हे दोन ॲक्च्युली एकाच फॉर्म्युल्याचे दोन पार्ट आहेत. एक युनिट वेक्टरच्या आणि एक दुसरा वेक्टरच्या एक्सप्रेसमध्ये केलेला आहे आपण. आता हा जो फोर्स आहे तो फोर्स कसा ॲक्ट होतो तर ह्या दोन बॉडीज आहेत ना ह्या दोन बॉडीजना जॉईन करणारी एक स्ट्रेट लाईन आहे त्याच्या ॲलॉंगस ती फोर्स ॲक्ट होत असतो. म्हणजे कसं की ह्या लाईनवर तुमचा फोर्स ॲक्ट होत असतो. कुठे इकडून कुठं तिकडून अजून कुठल्या गावाला फिरायला जात नाही. तो जस्ट स्ट्रेट टू स्ट्रेट त्यांचा कॉन्टॅक्ट असेल स्ट्रेट लाईन जी दोघांच्या मध्ये असेल त्याच ॲलॉंग तुमचा फोर्स ॲक्ट होत असतो आणि तो ॲट्रॅक्ट करत असतो. मग असं जे कॅरेक्टरिस्टिक असतं ना फोर्सचं त्याला म्हणतात सेंट्रल फोर्स. म्हणजे एखाद्या बॉडीमध्ये ज्यावेळी दोन बॉडीज असतील आणि त्यांच्यामध्ये ना एखाद्या लाईन जी जॉईन होते आणि त्यांच्या ॲलॉंगच जर फोर्स ॲक्ट होत असतील त्याला म्हणतात सेंट्रल फोर्स. काय म्हणतात सेंट्रल फोर्स. आता ह्या सेंट्रल फोर्सची प्रॉपर्टी आहे ती ह्याच्या आधी झाली आहे की नाही माहीत नाही पण फॉर एक्झाम्पल तुम्ही सर्क्युलर मोशन बघितलं असाल. सर्क्युलर मोशनमध्ये कसं एखादी बॉडी रोटेट होत असते
आणि ह्याच्यामध्ये जे सेंट्रिपिटल फोर्स आहे, एखादं समजा इलेक्ट्रॉन हा न्यूट्रॉनच्या भोवती फिरत असतो, ती पण सर्क्युलर मोशन आहे. मग तो कसा आहे, ॲक्च्युली सेंट्रल फोर्स प्रॉब्लेम पडतो की तुमची दोन जे फोर्सेस आहेत, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन किंवा न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉनमध्ये जे काही अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे ना, ते कसं ॲक्ट होतं, त्या दोघांमधल्या जे लाईन जॉईन करतात त्या लाईनच्या अलॉंग तुमचा फोर्स ॲक्ट होत असतो. त्यामुळे तो देखील आपण म्हणू शकतो की सेंट्रल फोर्स प्रॉब्लेम आहे किंवा सेंट्रल फोर्स आहे असं आपण डायरेक्टली सांगू. आता एवढं लक्षात ठेवा, युनिवर्स ग्रॅव्हिटेशन फोर्स इज अ सेंट्रल फोर्स. ठीक आहे. पहिल्यांदा हा एक फॉर्म लिहून घ्या, हे इथपर्यंत लिहून घ्या. हे पण आता जे बघणार आहे ते दुसरं कॅरेक्टरिस्टिक आहे याचं, कसं आहे ते सांगतो. बहुतेक आमचा स्क्वेअर कुठं तर फिरायला गेलता वाटतं, आला परत, फिरून फिरून आला रे स्क्वेअर परत. आता इथंपर्यंत आलं की सांगा, इथपर्यंत आलं. हिअर F12, here F12, here F12 is a force acting on mass m1, acting on mass m1 acting on mass m1 due to 2 किंवा due to mass 2 m2 due to mass m2 F12 is a force acting on mass m1 due to mass m2 and R21 cap हे जे काढले ना याला म्हणतात कॅप. R21 कॅप हे जे नोटेशन काढले ना उलटा ट्रायंगल त्याला म्हणतात कॅप. R21 कॅप इज अ युनिट वेक्टर directing from point 1 to point 1 2. आता हे झालं कसं, आपण फोर्स ॲक्टिंग ऑन मास m1 ड्यू टू मास m2 झालं. आता सिमिलरली आपण याच लॉचा यूज करून असंही सांगू शकतो की फोर्स ॲक्टिंग ऑन मास m2 ड्यू टू मास m1. मग त्यावेळी कसं होणार तुमचा फॉर्म्युला, टोटल डायरेक्टच लिहूया आपण फॉर्म्युला, सगळं डिराईव्ह करण्याची अर्थ. मग तो कसं येणार, आपण दोन बॉडीज काढूया परत, ज्यांचा मास m1 आहे, ह्याचा मास m2 आहे, ह्याच्या अलॉंग काहीतरी एक लाईन आहे. मग आता कसं म्हणणार आपण, फोर्स ॲक्टिंग ऑन m2 ड्यू टू m1 F21 बार इक्वल टू आपल्याला मॅग्निट्यूड माहीत आहे G इंटू m1 m2 बाय r². आता इथे युनिट वेक्टर कसा ॲक्ट होणार, फ्रॉम m2 टू m1, जिथून ज्याच्यावर फोर्स ॲक्ट होतून तिथून इकडे m2 टू m1. आणि ह्याचं लिहिणार कसं आपण, R12. याचं बरोबर इथं इन्व्हर्स घ्यायचं आहे. आणि हा तुमचा इथं कॅप R12 कॅप. मग आता टोटल फॉर्म्युला कसा होणार, F बार किंवा F21 इक्वल टू G इंटू m1 m2 बाय R12 स्क्वेअर इंटू R12 कॅप. सिमिलरली तेच आपण जर वापरलं तर आपण अजून एक फॉर्ममध्ये लिहू शकतो, F21 बार इक्वल टू G इंटू m1 m2 बाय R12 क्यूब इंटू R12 बार. हे झाले तुमचं फोर्स ॲक्टिंग ऑन मास m2 ड्यू टू मास m1. कशामध्ये, वेक्टोरियल फॉर्ममध्ये. हे लिहून घ्या.
झाल्या स्टेप्स लिहून? ओके. आता ह्याचं एक सांगतो की आता हे दोन फोर्सेस तर आहेत आपल्याकडे. ओके, ठीक आहे. मी इथे कॅपच्या फॉर्मॅटमध्ये लिहितो. आपल्याकडे F12 बार आहे, F21 बार आहे. ओके. आता हे बघा, या केसमध्ये काय झालं आहे की R12 कॅप आणि R2 कॅप यांची मॅग्नेट्यूड 1 आहे. युनिट वेक्टर आहे त्यामुळे त्याची मॅग्नेट्यूड 1 नसणार आहे. फक्त काय झालं आहे की R21 कॅप कशी ॲक्ट होते, इथून ते इकडं. R21 कॅप तुमची इकडून इकडे ॲक्ट होते. तर R12 कॅप मास M2 पासून M1 ॲक्ट होते. म्हणजे एकमेकांच्या ऑपोजिट असे जातात. मॅग्नेट्यूड सेम आहे, फक्त काय होतात की एकमेकांच्या ऑपोजिट जातात. मग आपण असं लिहू शकतो की R12 कॅप इक्वल टू मायनस R21 कॅप. असं का लिहू शकतो की त्यांची डायरेक्शन ऑपोजिट आहे. डायरेक्शन अपोजिट असले की डायरेक्टली आपण मायनस साईन लिहू शकतो त्या ठिकाणी. मॅथमॅटिक्समध्ये वेक्टर झालं आहे ना, वेक्टर ॲडिशन, वेक्टर सबस्ट्रॅक्शन्स वगैरे पार्ट नाही झालेलं. मॅथमॅटिकल मेथड्स इन फिजिक्समध्ये काय वेक्टरशी काय डील केलं की नाही? नाही, असा घोड आहे. तर हां, वेक्टर म्हणजे काय असतं की तुम्हाला एखादी क्वांटिटी सांगण्यासाठी डायरेक्शन प्लस मॅग्निट्यूड असं लागतं ना प्रकार, त्याला म्हणतात वेक्टर. मग फॉर एक्झाम्पल वेलॉसिटी आहे, ॲक्सिलरेशन आहे, फोर्स आहेत, ह्या कशा क्वांटिटीज आहेत? तुम्हाला पूर्णपणे डिस्क्राईब करण्यासाठी ना कंपल्सरी मॅग्निट्यूड लागतं आणि तुमची डायरेक्शन देखील लागते. आता ज्यावेळी तुम्ही सांगता की बॉडी उचलण्यासाठी तुम्ही एखादा फोर्स दिला आहे, तुम्ही फोर्सचं डायरेक्शन कसं सांगणार आहे की जमिनीपासून वरती उचललं आहे आपण, तेव्हा आपण म्हणू शकतो की उचलली आहे बॉडी. तुम्हाला फोर्स कम्प्लिटली डिस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला सांगावं लागतं की तुम्ही त्या ग्राउंडपासून वरती उचलला आहे, तुम्ही ढकललेले नाही ग्राउंडच्या याला, तुम्ही ग्राउंडच्या बरोबर परपॅन्डिक्युलर डायरेक्शनला उचलला आहे. मग तशाच अजून क्वांटिटीज असतात. वेलॉसिटी, मी वेलॉसिटी म्हणतो, स्पीड नाही. हां, वेलॉसिटी एक वेक्टर आहे. असे जर क्वांटिटीज असतील, तुम्हाला जर वेक्टर्स कसे असतात एकमेकांच्या ऑपोजिट डायरेक्शनला असतील ना आणि मॅग्निट्यूड सेम असेल तर आपण असं लिहू शकतो. वेक्टर्सची डायरेक्शन ऑपोजिट असेल, फक्त आपण त्याची मॅग्निट्यूड सेम असेल तर आपण असं लिहू शकतो. मग याचा रिझल्ट काय होतं की ह्या दोन्ही व्हॅल्यूजना अशा लिहिता येतात फायनली की F12 बार इक्वल टू मायनस F21 बार. F12 बार इक्वल टू मायनस F21 बार. आता याचा फायदा काय होतो हे बघा, हा फोर्स असा ॲक्ट होतोय तर हाच फोर्स नेमका उलटा ॲक्ट होतोय. आता अशी जी केस आहे ना याला म्हणतात ॲक्शन रिॲक्शन पेअर. म्हणजे तुम्ही कोणाला तर काहीतरी बोलला, जर त्यानं जे उलटून जबाब दिला ना त्याला म्हणतात ॲक्शन रिॲक्शन पेअर म्हणतो आपण. मग इथं काय झालं की तुम्ही मास M1ने M2वर ॲक्ट केला, त्याची रिॲक्शन म्हणून मास M2नं M वर पण फोर्स ॲक्ट केला. मग याला म्हणतात ॲक्शन रिॲक्शन पेअर फॉर्म म्हणून. ज्यावेळी आपण F12 बार इक्वल टू मायनस F21 बार असा म्हणतो, एक फोर्स असा आहे, दुसरा फोर्स असा आहे, म्हणजे तुमचे इथे एक मास असेल आणि इथे एक मास असेल, त्यांचा फोर्स असा ॲक्ट होतो. मग आता असं ज्यावेळी होतं ॲक्ट त्यावेळी त्याला म्हणतात ॲक्शन रिॲक्शन पेअर म्हणतात. आता ॲक्शन रिॲक्शन पेअरचं आपण नंतर बघू, ह्याचा काय काय फॉर्म्युला होतो, नक्की काय प्रकार आहे. आपण इथं ॲक्शन रिॲक्शनचा पॉईंट इथं थांबूया. सो राईट डाऊन. ॲक्शन रिॲक्शन म्हणजे काय कळालं की फोर्स एकमेकांच्या ऑपोजिट डायरेक्शनला असतात, फक्त मॅग्निट्यूड सेम असते. काय जादा झालं काय? लिहा. The gravitational force is an attractive force. Gravitational force is an attractive force and
and it acts along line joining the two bodies. Line joining the two bodies. Here हे लिहा F12 bar equal to minus F21 bar. आता जस्ट प्रॉब्लेमसाठी एवढंच लक्षात ठेवा, हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, एवढाच पॉईंट लक्षात राहू दे, हे बाकी नाही लक्षात राहिलं तरी चालेल, काही अडचण नाही. हे लिहिला these forces are in a equal and opposite in direction. Opposite in direction. It is a conservative force. It is a conservative force. आता conservative वगैरे आपण नेक्स्ट ह्याला बघूया. conservative force नक्की काय असतोय. ओके, आता हा पार्ट लक्षात आला तुम्हाला. ॲक्शन रिॲक्शन पेअर फॉर्म होते, एवढंच लिहायचं आहे, बाकी काही नसलं तरी लक्षात राहील. ओके, आता तुम्हाला एक फॉर्म्युला देऊन ठेवतो वेक्टरच्या कॅल्क्युलेशनसाठी. तुम्ही ज्यावेळी प्रॉब्लेम सोडवायला जाल त्यावेळी ज्यावेळी आपण फोर्स किंवा असे ज्यांना असे डायरेक्शन कंपल्सरी आहेत अशा वेक्टोरियल क्वांटिटीजना ज्यावेळी डील करत असताना त्यावेळी काय लागतं आपल्याला, एक वेक्टरच्या ॲडिशनची जरासं एक फॉर्म्युला लक्षात राहावा लागतो. मग आता समजा तुमच्याकडे दोन वेक्टर आहेत. समजा आपण दोन फोर्स आहेत असं म्हणूया. असं कन्सिडर करूया, आपल्याकडे ना अशा 3 बॉडीज आहेत. 1, 2 and 3. ओके, आता एक फोर्स तुमचा 2 to 1 ॲक्ट होतो असं म्हणूया. 2 बॉडीला आपण जी सेकंड बॉडी आहे तिला बॉडी 1 तुम्हाला ॲट्रॅक्ट करते किंवा ओढून घेते, आणि दुसऱ्याचा फोर्स असा आहे, म्हणजे 3 नंबरची बॉडी 2 नंबरच्या बॉडीला ओढून घेते. मग एक फोर्स असा ॲक्ट होतोय ज्याला आपण F1 म्हणूया, आणि दुसऱ्याचा फोर्स असा ॲक्ट होतोय ज्याला आपण F2 म्हणूया. आणि या दोघांमध्ये अँगल समजा थीटा असेल, फॉर एक्झाम्पल थीटा असेल. हा नोटमध्ये तुम्हाला फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे. जर अँगल थीटा असेल ना तर या दोघांचा रिझल्टंट याचा अर्थ काय म्हणतो आपण, की समजा हा चॉक आहे, मी याच्यावर जर फोर्स लावला तो कुठे जाणार, एक फोर्स लावला तर तो असा जातो. मी या डायरेक्शनला लावला आहे. आता मी हा दुसरा फोर्स लावला तो कुठे जातोय, या डायरेक्शनला, मी असा करतोय. पण ज्यावेळी मी दोन्ही फोर्स लावतो ना त्यावेळी कसं होते की तुमचा चॉक कुठे जातोय, स्ट्रेट लाईनला, इकडे पण जात नाही इथे पण जात नाही, कुठे जातोय, स्ट्रेट लाईनला चालला आहे. आपण फोर्स लावतोय ठीक आहे, मी एका हाताने लावला तो या डायरेक्शनला जातो, इथून लावला तर इकडे जातो. जर आपण दोन्ही हातने लावला ना फोर्स, याला कसं जातोय, स्ट्रेट जातोय ना. ही डायरेक्शन आहे ओरिजिनलपेक्षा कंप्लीट वेगळी आहे. मग आता ही जी डायरेक्शन आहे याला म्हणतात रिझल्टंट फोर्सची डायरेक्शन आहे. मग आता रिझल्टंट फोर्सचं तुम्हाला मॅग्निट्यूड काढायचं असेल ना तर डायरेक्टली फॉर्म्युला असा आहे, F² = F1² प्लस F2² प्लस 2F1 F2 cos थीटा. हा फॉर्म्युला आहे, डायरेक्टली आपल्याला ॲज अ नोट पॉईंट म्हणून लिहून ठेवा वरती वहीमध्ये. हा फॉर्म्युला लिहून ठेवा, F² = F1² प्लस F2² प्लस 2F1 F2 इंटू कॉस थीटा. थीटा कुठला, दोन फोर्समधला अँगल. दोन फोर्समधला अँगल
नोटमध्ये एवढंच लिहून घ्या फॉर्म्युला, हे काय डायग्राम काढायची गरज नाही. थिटा काय, अँगल बिटवीन टू फोर्सेस. तुमच्या लक्षात राहण्यासाठी थिटा म्हणजे काय, अँगल बिटवीन टू फोर्सेस. नाही तर थिटा काय म्हणून तिथं शोध लावत बसू नका एक्झाममध्ये. हा तुमच्या रिझल्टंट फोर्सची मॅग्निट्यूड आहे. हा पॉईंट सध्या तर लक्षात राहू दे, बाकी नंतर प्रॉब्लेम आल्यावर बघू काय काय करायचं, कसं करायचं. ओके. आता हा तुमचा झाला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ, त्याचा वेक्टोरियल फॉर्म झालेला आहे. आता एक छोटा पॉईंट आहे तो सांगतो की एक भलं मोठं डिस्क्रिप्शन तिथे दिलं आहे त्यांनी काय काय. आता ज्यावेळी ना तुम्ही प्रॉब्लेम किंवा एखाद्या वेळी जर एखादा बॉडीशी वगैरे डील करत असाल, समजा आपल्याकडे एक हॉलोस्पियर आहे, एक शेल आहे, असं अर्थचं काय तर शेल आहे, आणि इथं कुठला तरी एक पॉईंट आहे, एक ऑब्जेक्ट आहे. या ऑब्जेक्टवर ज्यावेळी ना ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत असतो ना, त्यावेळी इथे लक्ष द्या. काय होणार की तुमचा हा पार्ट आहे तो याला कुठं ओढणार, यावरती ओढणार ना, अट्रॅक्ट करणार वरती. सिमिलरली इकडं, सिमिलरली या केसला होत असतं. आता ह्याचं काय होतं ॲक्च्युली की ज्यावेळी तुम्ही रिझल्टंट फोर्स काढायला जाता त्या बॉडीवर, त्यावेळी काय होतं की ह्या पॉईंटवर ना टोटल रिझल्टंट फोर्स ॲक्ट होत ना झिरो होतो सरळ. का, कारण की हे फोर्सेस एकमेकांना डायमेट्रिकली ऑपोजिट डायरेक्शनला आहे, आणि ह्या शेलची मटेरियल कुठेही बदलले नसल्यामुळे सगळे ह्यांचा मास सेम असणार आहे सगळ्या पॉईंट्सचं. त्यामुळे त्यांचं आपलं फोर्सची मॅग्निट्यूड तर बदलणार नाही, मास सेम आहे त्यामुळे त्याची मॅग्निट्यूड तर बदलणार नाही आहे. प्रश्न उरला डिस्टन्स. डिस्टन्स कसा आहे, ॲट अ सेंटर असल्यामुळे हा रेडियस आहे, हा रेडियस आहे, त्यामुळे डिस्टन्सचा पण प्रश्न मिटला. क्वेश्चन उरला डायरेक्शनचा. आता एक डायरेक्शन अपवर्ड डायरेक्शनला आहे आणि एक डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, आणि ह्या दोघांचा रिझल्टंट फोर्स काय होणार मग, झिरो होणार. मॅग्निट्यूड सेम आहे, फक्त डायरेक्शन ऑपोजिट आहे, त्यामुळे टोटल रिझल्टंट फोर्स झिरो होणार आहे. त्यामुळे कसं होणार आहे की तुमची हा जो पॉईंट आहे किंवा हा जो ऑब्जेक्ट आहे हा कुठेही न मूव्ह होता एका ठिकाणीच राहणार आहे, आणि या ठिकाणी कुठल्याही त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होणार नाही आहे. सिमिलरली जरी हा पॉईंट वरती जरी घेतला ना तरी ह्याच्यावर कुठल्याही प्रकारचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत नाही. इन शॉर्ट हा पॉईंट एवढंच लक्षात ठेवायचा की एखाद्या शेलमध्ये एखादा पार्टिकल जर आपण ठेवला तर त्याच्यावर टोटल ग्रॅव्हिटेशनल फोर्स झिरो असतो. इनसाइड द शेल ग्रॅव्हिटेशनल फोर्स झिरो असतो. हे एवढं शॉर्ट अँड स्वीट सेंटेन्स आहे. प्लस अजून एक पार्ट असा असतो की ज्यावेळी तुम्ही समजा दोन बॉडीज आहेत, हे तुमच्या दोन स्पेशल केसेस सांगतो मी आता. हे तर कळालं की एखाद्या शेलमध्ये तुमचा एखादा पार्टिकल ठेवला तर त्याच्यावर टोटल ग्रॅव्हिटेशनल फोर्स झिरो असतो. पण ज्यावेळी तुम्ही अशाकडे असे दोन व्हेरियस ऑब्जेक्ट्स असतील आणि ज्यांची साईज वेगवेगळी आहे, तर असं ज्यावेळी प्रकार असतो ना त्यावेळी यांना ना आपण एका कॉम्पोनंट्समध्ये करावं लागतं कन्व्हर्ट्स. कॉम्पोनंट्स म्हणजे कसं सांगतो आपण की आपण जसं पॉईंट एक्सप्लेन करतो ना ग्राफ काढताना कसं करतो आपण, एक्स वाय असे पॉईंट सांगतो ना आपण ग्राफ काढताना, एक्स वाय पी क्यू काहीतरी समथिंग असं ग्राफ करतो. मग ज्यावेळी आपण फोर्स घेत असतो ना त्यावेळी एक एक्स ॲक्सिस असतं, एका ठिकाणी वाय ॲक्सिस असतं. मग ज्यावेळी तुमचे असे इन्क्लिनेशनचे असतात ना फोर्सेस, त्यावेळी आपण काय करतो त्यांना की अलॉंग एक्स आणि अलॉंग वाय डायरेक्शनना त्यांचे काही व्हॅल्यूज काढतो. एक काही फोर्स तुमचा एक्स एक्स डायरेक्शनला जातो, काही वाय डायरेक्शनला जातो, आणि ह्या दोघांचा रिझल्टंट म्हणजे हा फोर्स असतो तुमचा. ह्याला म्हणतात कॉम्पोनंट काढणं. तुमच्या वेक्टरला अलॉंग एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसना एक्सप्रेस करणं, याचा अर्थ तुमचा फोर्सचे कॉम्पोनंट्स काढणं, आणि त्या फोर्सच्या कॉम्पोनंटची टोटल ॲडिशन करून तुम्हाला फर्दर कॅल्क्युलेशन करायचं असतं. सध्या पॉईंट एवढ्यात लक्षात ठेवा की काही काही केसेसला फोर्सेसला तुमच्या कॉम्पोनंट्समध्ये एक्सप्रेस करावं लागतं. ते कसं
काय आपण प्रॉब्लेम्स येतील ना त्यावेळी बघू की एखाद्या फोर्सला कॉम्पोनंट्समध्ये आपण कसं डिवाईड करायचं असतं आणि त्यांची ॲडिशन कशी करायची हे आपण ज्यावेळी प्रॉब्लेम येतील त्यावेळी चेकआउट करू. सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवू शकता की तुम्ही फोर्सला आपण कॉम्पोनंटमध्ये एक्सप्रेस करू शकतो. ठीक आहे. आता हा पॉईंट आला इथपर्यंत ठीक आहे की आपण फोर्सेसला कॉम्पोनंटमध्ये एक्सप्रेस करू शकतो. अजून काय काय आता हा पार्ट ठीक आहे. ओके. आता आपल्याकडे फोर्स आला आहे. फोर्समुळे ॲक्सिलरेशन येणार ना बॉडीला की न्यूटनचा आपला लॉ काय सांगतो की एखाद्या बॉडी सेकंड लॉ काय सांगतो की तुमचा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमवर डायरेक्टली प्रोपोर्शनल फोर्स आहे और फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोमेंटम रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. मग आपण न्यूटनचा सेकंड लॉ काय सांगतात न्यूटन बाबांचा की एफ इज इक्वल टू एम ए. ज्यावेळी एखाद्या बॉडीवर फोर्स ॲक्ट होत असतो त्याच्यावेळी त्याच्यावर ॲक्सिलरेशन देखील ॲक्ट होत असतं. मग समजा एखाद्या बॉडीवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत असेल मग अर्थ आपण घेऊया. फॉर एक्झाम्पल आपण रेग्युलर डे टू डे लाईफसाठी अर्थचीच आपण कन्सिडर करतो. मग फॉर एक्झाम्पल आपण अर्थ कन्सिडर केला आणि त्या अर्थच्या ग्रॅव्हिटेशन पुलमुळे काहीतरी बॉडीला ना ॲक्सिलरेशन अक्वायर झालेलं आहे आणि ते जे ॲक्वायर झाले त्याला म्हणतात ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता ग्रॅव्हिटेशन आणि ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कंप्लीट वेगळे आहेत. हे ॲक्सिलरेशन आहे. हे ॲक्सिलरेशन आहे. याचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर येतं आणि ज्यावेळी तुम्ही ग्रॅव्हिटेशन हा प्रकार म्हणता त्यावेळी तो फोर्स म्हणता. फोर्सचं युनिट न्यूटन आहे. सो दोघांचा घोळ घालायचा नाही. ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कंप्लीट वेगळा आहे आणि ग्रॅव्हिटेशन किंवा ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हणतो हा पार्ट कंप्लिटली वेगळा आहे. एक फोर्स आहे तर दुसरा ॲक्सिलरेशन आहे. मग काय म्हणू शकतो आपण की एखाद्या बॉडीवर ज्यावेळी ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो ना त्यावेळी त्याला काहीतरी ॲक्सिलरेशन ॲक्वायर होतं आणि ते ॲक्सिलरेशन ॲक्वायर झालेलं आहे त्याला म्हणतात ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि त्याचा फॉर्म कसा आहे लिहिताना आपण जी या फॉर्मॅटमध्ये लिहितो. काय कुठं अडकला कुठलं ग्रॅव्हिटेशन म्हणून ठेवलं आता घरात ना. ठीक आहे. आता पॉईंट तर क्लिअर आहे की ग्रॅव्हिटेशनमुळे जे ॲक्सिलरेशन ॲक्वायर होतं बॉडीला आपण ओढतोय त्याच्यामुळे काहीतरी ॲक्सिलरेशन आहे ना बॉडीला. मग ते ॲक्सिलरेशन म्हणजे काय म्हणतो आपण ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता आपल्याला काय करायचं आहे की ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा स्टडी करायचा आहे. ग्रॅव्हिटी बघितली ग्रॅव्हिटीचा फोर्स बघितला त्या फोर्समुळे आता काय रिझल्ट मिळतो आपल्याला की बॉडीला काहीतरी एक ॲक्सिलरेशन मिळतं आणि त्याला म्हणतात ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग आता आपल्याला काय करायचं आहे की ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला चेक करायचं आहे की कसा पार्ट आहे तो. मग आता आपला पॉईंट काय ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फाइंड आउट करूया. आता फिजिक्सवाल्यांना एक हौस असते की काही झालं तरी गणित घालायचंच आम्हाला त्यात. आम्हाला काही माहीत नाही पण आम्हाला गणित घालायचं आहे. हां. मग आता आपल्याला काय करायचं आहे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी याला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचं आहे. ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता आपल्याला हे मॅथमॅटिकल फॉर्मॅटमध्ये सांगायचं आहे कारण फिजिक्सवाल्यांना कसंही सांगून कळत नाही तर मॅथ्समध्येच जाणार परत फिरून फिरून. मग आपण काय करूया की आपल्याला काय काय माहिती आहे त्याच्यावरून काढायचा प्रयत्न करू. आपल्याला काय काय माहिती आहे एक न्यूटनचा फोर्सचा लॉ माहिती आहे न्यूटनचा सेकंड लॉ माहिती आहे ज्याच्यामध्ये ॲक्सिलरेशन येतं आणि दुसरा फोर्स कुठला माहिती आहे ग्रॅव्हिटेशनचा. मग अकॉर्डिंग टू समजा सपोज बॉडी हॅज मास एम स्मॉल मास एम असेल समजा एखाद्या बॉडीला आणि इथून सगळे अजम्पशन स्टार्ट करू. लेट एम बी मास ऑफ अर्थ. आता सध्या तर आपण मासशी डील करू अर्थशी डील करू मग आपण बाकीचे प्लॅनेट्स बघू काय काय करायचं त्यांचं. सध्या अर्थवर येऊया जमिनीवर येऊया मग आपण पुढचा पार्ट बघूया. मग लेट एम बी मास ऑफ अर्थ आर बी रेडियस ऑफ अर्थ
रेडियस ऑफ अर्थ. आर बी द रेडियस ऑफ अर्थ झालेलं आहे. नंतर आपण जे ॲक्सिलरेशन येणार आहे त्याला आपण म्हणूया जी म्हणून. लेट जी बी ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असा करू. हे आपण 3 अजम्पशन्स केल्या जातात. काय? एम बी द मास ऑफ अर्थ, आर बी द रेडियस ऑफ अर्थ आणि जी बी द ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग आता आपण इथून ना मॅथ्सकडे जाण्याचा प्रयत्न करू. मी नंतर लिहून देणारच आहे परत. इथं काय ट्रान्स्क्रिप्शन चालू नाही आहे. हां, सो काय करूया आपण आता याच्यावरून काही मॅथमॅटिकल फॉर्म्युला काढताय का चेक करूया. मग आता आपल्याकडे एम मास माहिती आहे, आर माहिती आहे. लेट्स गो. सपोज की आपला जो पार्टिकल आहे ना, हा जर तुमचा पार्टिकल असेल, समजा ही अर्थ असेल. आता गोल नाही आहे ॲक्च्युली, पण समजून घेऊया गोल आहे म्हणून. तुमचा पार्टिकल ना हा अर्थच्या सरफेसवर आहे असं आपण कन्सिडर करू. या डिस्टन्सवर. म्हणजे सेंटरपासून किती डिस्टन्स होणार? कॅपिटल आर. सपोज तुमचा पार्टिकल ह्या सरफेसवर ठेवला आहे, मग सेंटरपासून त्याचे डिस्टन्स होणार कॅपिटल आर. मग आता ह्याचा मास एम एवढा आहे. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती होणार याचा? जी इंटू कॅपिटल एम मास ऑफ अर्थ आहे. नंतर स्मॉल एम इस काय? स्मॉल एम काय आहे तुमचा? त्या पार्टिकलचं मास आहे. आणि कॅपिटल आर, आर काय? रेडियस आहे तुमची. मग टोटल फोर्स काय ॲक्ट करतो तुमचा ग्रॅव्हिटेशनचा? जी इज इक्वल टू एफ इज इक्वल टू जी इंटू एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. हा एक फॉर्म्युला आला आपल्याकडं. हे इक्वेशन नंबर 1 झालं. ठीक आहे, ओके. आता अकॉर्डिंग टू न्यूटन बाबा, न्यूटन्स सेकंड लॉ, न्यूटन्स सेकंड लॉ, फोर्स कसा लिहिता येतो आपल्याला? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. हे दोन्ही युनिव्हर्सल लॉ आहेत आणि प्लस दोन्ही फोर्सेस आहेत. घालूया. मग दोघांना इक्वेट करू. इक्वेशन नंबर 1 आणि 2 ला. मग काय होणार? एम इंटू ए इक्वल टू जी इंटू कॅपिटल एम इंटू स्मॉल एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. ओके, हे काय आलं? हे दोन्ही फोर्सेस आहेत आणि एकाच फोर्सच्या बाबतीत आपण म्हणतोय. फक्त एक ग्रॅव्हिटेशनच्या लॉ वापरून लिहिला आणि न्यूटन आपण कशाचा? न्यूटनचा सेकंड लॉ वापरून लिहिला. मग या दोघांना इक्वेट केलं. मग इथं स्मॉल एम कॅन्सल होणार आणि ॲक्सेलरेशन किती उरणार? जी इज इक्वल ए इज इक्वल टू जी एम बाय आर स्क्वेअर. जी एम बाय आर स्क्वेअर. आता हे काय आलं तुमचं? ॲक्सेलरेशन. कशामुळं? तर त्या अर्थमुळं त्या बॉडीला जे काही ग्रॅव्हिटेशनमुळे जे कुठलं ॲक्सेलरेशन ॲक्वायर झाले ते हे आहे. स्मॉल ए इज इक्वल टू कॅपिटल जी इंटू एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आणि ह्याचाच नोटेशनचा दुसरा प्रकार आहे ज्याला म्हणतात जी. आणि ह्या जीला फॉर्म्युला काय? जी एम बाय आर स्क्वेअर. जी इक्वल टू कॅपिटल जी इंटू कॅपिटल एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. हे म्हणजे काय झालं? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीने पूल जो केलेला आहे त्या पूलमुळे एखादं ॲक्सेलरेशन तयार झालं आहे त्याला म्हणतात ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि हा झाला त्याचा फॉर्म्युला. हा 2 मार्कचा क्वेश्चन आहे की ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तुम्हाला फॉर्म्युला डिराईव्ह करायचा. लक्षात आलं आहे? सो राईट डाऊन. राईट डाऊन acceleration due to gravity. Acceleration due to gravity. Acceleration due to gravity. Let capital M be capital M be
capital M be mass of earth and small m be mass of object and R be capital R आ गया, capital R be radius of earth. Capital R be radius of earth and small g be acceleration due to gravity. Yeah. The weight of body the weight of body is a gravitational force acting on body due to earth महा फोर्स की F इज इक्वल टू एम ए. हे ए म्हणजे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण नंतर सांगणार आहोत. आता नंतर अकॉर्डिंग टू ग्रॅव्हिटेशनल लॉ F is equal to G into capital M into small m divided by R square. Therefore, we can write ह्या दोन स्टेप्स लिहून घ्या. Therefore, we can write MA इंत आलं. Here A is a acceleration due to gravity. Therefore, small g equal to gm by r square. ओके. आता ह्याच्यावर काय असतं की एक तर तुम्हाला डेरिव्हेशन काढायला सांगू शकतात, सेकंड आहे याच्यावर न्यूमरिकल्स असतात. न्यूमरिकल्सचा पार्ट लक्षात ठेवा की तुमच्याकडे व्हेरिएशनसाठी दोन क्वांटिटीज आहेत. व्हेरिएशन म्हणजे चेंज म्हणतोय मी. चेंज कुठल्या क्वांटिटीज होऊ शकतो, एक तर कॅपिटल एम आणि दुसरा आहे आर. एक तर तुमच्या प्लॅनेटचा मास कम्प्लिटली चेंज होऊ शकतं किंवा जी तुमची बॉडी आहे त्या बॉडी आणि सेंटर ऑफ द प्लॅनेटमधलं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स मे बी कमी जास्त होऊ शकतं. मग त्यानुसार तुम्हाला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फॉर व्हेरियस प्लॅनेट्स, तुमच्या व्हेरियस प्लॅनेट्स जरी बदलले तरी तुम्हाला काढता आले पाहिजे, कारण तुम्हाला मास माहीत असेल, आर माहीत असेल, आणि हा फॉर्म्युला यूज करून तुम्हाला फर्दर कॅल्क्युलेशन करायचं आहे. हा पॉईंट लक्षात आला. मग ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि ग्रॅव्हिटी याच्यामधला फरक लक्षात आहे. ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा ग्रॅव्हिटीच्या फोर्समुळे जे ॲक्सिलरेशन ॲक्वायर होतं बॉडीला त्याला म्हणतात. तर ग्रॅव्हिटी ही नथिंग बट फोर्स आहे, दोन बासेसमुळे असलेलं एक फोर्स आहे. ग्रॅव्हिटी म्हणजे फोर्स झालं, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मीन्स त्याच्या नावातच दिलेलं आहे ॲक्सिलरेशन. दोन्ही मिक्सअप करायचं नाही आहे. ठीक आहे.
मग आता हा पार्ट झाला, ठीक आहे, आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढलं, ओके. पण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही कॉन्स्टंटच असते का? आपण दरवेळी सोडवताना म्हणतो G = 9.8 मीटर/सेकंड स्क्वेअर. पण प्रत्येक पॉईंटला अर्थच्या प्रत्येक सरफेसवर वर खाली मे बी ॲटमॉस्फिअरमध्ये असेल किंवा डाऊन दी अर्थ असेल, तर तुमचा G तेवढाच असतो का? हा प्रश्न आहे. स्मॉल g हा तुमचा केवढा असतो? मग आपल्याला काय करायचं आहे की अलॉंग हाईट आणि अलॉंग डेप्थ आपण असं करूया की त्याचं व्हेरिएशन कुठल्या फॉर्म्युल्याने निघतं ते बघू. मग आता काय करूया, त्यासाठी काय मॅथमॅटिकल मॅनिप्युलेशन्स आहे ते आपण करण्याचा प्रयत्न करू. सो आपला नेक्स्ट पॉईंट असा आहे की आपल्याला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं ना व्हेरिएशन बघायचं आहे. कसं? अलॉंग हाईट, अलॉंग डेप्थ आणि अलॉंग लॅटिट्यूड. मग पॉईंट घ्या, व्हेरिएशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. व्हेरिएशन इन ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. व्हेरिएशन इन ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. व्हेरिएशन इन ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. फर्स्ट पॉईंट, व्हेरिएशन अलॉंग हाईट किंवा त्याला अल्टिट्यूड असंही म्हणू शकता. व्हेरिएशन अलॉंग हाईट किंवा अजून एक पॉईंट आहे अल्टिट्यूड म्हणतात. हाईटलाच म्हणजे अल्टिट्यूड असं म्हणतात. हाईट आणि अल्टिट्यूड सेम आहे. मग आता हे आपल्याला व्हेरिएशन काढायचं आहे. सो फॉर दॅट कन्सिडर आपण काय करूया, एक प्लॅनेट कन्सिडर करूया. मग आता काय करूया, एक प्लॅनेट कन्सिडर केला, त्याला मास m दिलं. समजा याचा मास m असेल, रेडियस r असेल, कॅपिटल R असेल. तुमचा जो मास आहे तो ॲट अ पॉईंट P असेल, ॲट अ हाईट h असेल सरफेसपासून, आणि या पॉईंटला आपल्याला काढायचं आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके. आता या पॉईंटला काढण्यासाठी काय करावं लागेल? फर्स्ट ऑफ ऑल आपण असं करूया की ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस पहिल्यांदा फाइंड आउट करूया. मग आता त्यासाठी म्हणूया काय, ॲक्सेलरेशन किंवा G ॲट अ सरफेस. G ॲट अ सरफेस काय होणार, G = Gm/r². Gm/r². G = Gm/r² झालं. ओके. ॲट द सरफेस. ज्यावेळी तुम्हाला समजा पॉईंट P ॲट हाईट h असेल, ॲट हाईट h असेल, तर अशा वेळी तुमचा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फाइंड आउट करायचं आहे. मग आपण काय सांगतो की Gm अपॉन कॅपिटल G कॅपिटल M. आता पॉईंट P आणि सेंटरमधलं डिस्टन्स किती आहे, हा R आणि वरची हाईट h. काय चाललं रे, किती होणार टोटल डिस्टन्स, R + h. मग काय होणार, R + h². ओके. हे पॉईंट P आणि R एका सेंटर ऑफ अर्थमधलं डिस्टन्स आहे. मग हा तुमचा यासाठी G झाला, कधी ॲट हाईट h साठी. मग आपल्याला अलॉंग G किती चेंज होतं हे बघायचं आहे, हा GH. मग आपण काय करूया की या दोघांचा रेशो घेऊया. मग आपण GH / G फाइंड आउट करू. GH / G. मग आता हा G कसा आहे तुमचा, कोण रे, कोण आठवण काढायला का घरात, कोण आठवण काढायला काय बाबा, कोणाचा, अलीबाबाचा खजाना आहे हात बॅगेत तुमच्या. R + h².
हां सो आपल्याला काय करायचं आहे की अलिबाबाचा खजाना नाही शोधायचा, सध्या ॲक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढायची आहे. हां सो काय करूया आपण ॲट हाईट एच आणि ऑन द सरफेस या दोघांचं कंपॅरिझन करूया. मग काय करूया की जी एच ॲट हाईट एचला ॲक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि डिवायडेड बाय ॲट सरफेस यांच्या व्हॅल्यूज आपण डिवाईड करणार आहे. आता मग आता या केसमध्ये काय होतं आहे बघा, तुमचा प्लॅनेट सेम आहे, जी एनी हाऊ कॉन्स्टंटच आहे. सो हा न्यूमरेटर आणि हा न्यूमरेटर कॅन्सल होईल. सो कॅन्सल आउट केलं, मग हे काय होणार जी एच बाय जी इज इक्वल टू 1/r+h होल स्क्वेअर डिवायडेड बाय 1/r². ओके. आता इथं आहे इथं काय होणार आपलं की आता इथे एक पॉईंट लक्षात ठेवा, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर असतो तो न्यूमरेटरला जातो. याचा डिनॉमिनेटर हा आहे आणि याचा डिनॉमिनेटर इथं आहे. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर हा कायम न्यूमरेटरला जातो. मग हे काय होतं पार्ट तुमचा r² डिवायडेड बाय r+h होल स्क्वेअर असा होतो. r² डिवायडेड बाय r+h होल स्क्वेअर. मग आता काय करूया आपण की याला सिम्प्लिफाईड करायचं आहे आपल्याला. मग सिम्प्लिफाईड करण्यासाठी काय करूया, हा r आहे ना इथला तो कॉमन घेऊया. मग कॉमन घेतल्यावर काय होणार की वरचा न्यूमरेटर आहे तसा राहू दे, ठीक आहे. r कॉमन घेतलं की काय होतं की हा ब्रॅकेटला स्क्वेअर आहे ना, इथं ब्रॅकेटला स्क्वेअर आहे, मग कॉमन येताना तो r² म्हणून कॉमन येणार ब्रॅकेटच्या. इथे येणार r². r² हा कॉमन आलेला आहे. आतमध्ये 1+h/r असा होतो. याला जरी आत मल्टिप्लाय केलं ना तुम्हाला हाच मिळणार आहे प्रकार, रेस टू 2. हे GH/G. ओके. आता आपण काय करूया की याच्यामध्ये कॉमन काय काय बघू. हा r² कॅन्सल आउट होईल आणि उरतो हाच फॉर्म्युला. सो आधी एवढं लिहून घेऊया, मग आपण पुढच्या स्टेपला जाऊया. व्हेरिएशन विथ अल्टिट्यूड घ्या. लेट कॅपिटल M बी मास ऑफ अर्थ. कॅपिटल M बी मास ऑफ अर्थ. कैपिटल R be radius of earth. Capital R be radius of earth. Consider a body of mass m, small m घ्या तो, of mass m situated on surface of earth. Situated on surface of earth. Situated on surface of earth. Then acceleration due to gravity. Acceleration due to gravity on a surface is होता है. हे इथं झालं की ही डायग्राम काढून घ्या. ही छोटीशी डायग्राम काढून घ्या. हा एम नाही काढला तरी चालेल, कॅपिटल एम. डायरेक्ट वजन ठेवूया, त्याला गोष्टीला वजन ठेवून देऊया. काढलाय घ्या. मग सपोज a body situated at a height
h, small h, situated at a height h, then acceleration due to gravity, at height is half volt. So we can write इथून स्टार्ट करा इथपर्यंत, इथपर्यंत सगळे आले की सांगा. आला इथपर्यंत सगळी. सो हा पॉइंट आपण इथं कॅरेड आउट करू. इज इक्वल टू आर स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर इंटू 1 प्लस एच बाय आर इंटू होल स्क्वेअर. सो आता काय होणार इथं, आर स्क्वेअर कॅन्सल आउट होणार. मग हे उरतं तुमचं 1 प्लस एच बाय आर रेस टू मायनस टू. आता इथून डायरेक्ट एक पॉईंट आहे, इथून आपण डायरेक्टली असं लिहू शकतो की 1 मायनस, आता ह्याला एक्सप्रेस करू शकतो 1 मायनस 2h बाय आर. हा जो -2 आहे डायरेक्टली इथं घ्यायचा ॲज अ मॅग्नेट्यूड, आणि हे होणार तुमचं 1 मायनस 2h बाय आर. डिवायडेड बाय जी. आता हे कधी पॉसिबल होतं असं लिहिणं, ज्यावेळी ना तुमचा h बाय आर इज अ व्हेरी मच लेस दॅन 1 असेल. त्यावेळी h बाय आर असेल ना तुमचा, हा जो रेशो आहे h बाय आर हा जर व्हेरी मच लेस दॅन 1 असेल ना, तर आपण डायरेक्टली असं लिहू शकतो 1 मायनस 2h बाय आर. याला ह्याचं कसं काय ते जर तुम्हाला वाटत असेल तर आपण बायनॉमियल एक्सपान्शन म्हणून एक प्रकार असतो मॅथमॅटिक्स, त्याचा वापर करून लिहू शकतो. आता जस्ट एवढंच लक्षात ठेवा की -2 इथं ठेवायचा ॲज अ कोएफिशियंट म्हणून. कधी, ज्यावेळी h बाय आर इज व्हेरी मच लेस दॅन 1. So finally we can write GH is equal to G into 1 minus 2h by R. So it will becomes G minus G into 2h by R. आता इकडे लक्ष द्या, तुमचा प्लॅनेट तर बदलणार नाही आहे, त्यामुळे प्लॅनेटची रेडियस एनी हाऊ सेम राहणार आहे. प्लॅनेटची रेडियस सेम राहिली की हा जी देखील बदलणार नाही, हा जी किंवा हा जी, ह्याची व्हॅल्यू एकच राहील काय तर 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. उरला प्रश्न याचा. आता ह्या रेशिओमध्ये तुमचं h बाय आर आहे. आता जसा न्यूमरेटर वाढत जाईल ना याचा, की तशी हा रेशोची व्हॅल्यू देखील वाढत जाते. जशी हाईट वाढते ना तशी या रेशोची व्हॅल्यू देखील वाढत जाणार. मग आता ही क्वांटिटी वाढत गेली की ह्याची सबस्ट्रॅक्शनची व्हॅल्यू डिक्रीज होत जाणार ना. म्हणजे काय सांगू शकतो आपण की जसं तुमची हाईट वाढते ना तशी तुमची ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज होते. जशी तुमची हाईट वाढते तशी तुमची ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज होते. कधीपर्यंत, ज्यावेळेपर्यंत तुमचा h बाय किंवा h हा इज अ व्हेरी स्मॉल कंपॅरिझन विथ द रेडियस ऑफ द अर्थ. तुमच्या रेडियस ऑफ द अर्थपेक्षा जोपर्यंत h निग्लिजिबल आहे तोपर्यंत आपण सांगू शकतो की ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस विथ हाईट. पॉईंट लक्षात आला. सध्या एवढंच लक्षात ठेवायचं, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन अ हाईट.
सो नेक्स्ट लिहा, इथून पुढे घ्या, इथं घ्या, इथं आल्यावर सांग. ही एक स्टेप लिहून घ्या, मग सांगतो. ही स्टेप लिहून घ्या. लिहिला तर फॉर स्मॉल हाईट h by r, for a small height h by r is very much less than 1. For small height h by r is very much less than 1. असा जो प्रकार म्हणतो ना, हे डबल काढलेलं असतं, याचा अर्थ व्हेरी मच स्मॉल म्हणतो आपण. h by r is very much less than 1. So gh by g equal to this one. gh by g equal to g into 1 minus 2h by r. So हा फॉर्म्युला लिहून घ्या. एवढा फॉर्म्युला बास आहे. gh is equal to g into 1 minus 2h by r. लिहिला. सो खाली सेंटेन्स लिहा. सो acceleration due to gravity decreases with the increase in a height. If h is very much small than h is very much small than r. r म्हणजेच असंही लिहू शकतो आपण या रेशोला h इज व्हेरी मच स्मॉल दॅन r किंवा व्हेरी मच स्मॉलर दॅन किंवा h बाय r इज व्हेरी मच लेस दॅन 1 असंही लिहू शकतो. जे तुम्हाला सफिशियंट पडेल. ओके, आपण असं करूया, आज इथं थांबूया. उरलेलं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी नेक्स्ट पॉईंटला किंवा नेक्स्ट लेक्चरला बघू. सो आज काय काय बघितलं आहे? अजून संपलेला नाही क्लास, हाय अजून. आज काय काय बघितलं आपण? मग युनिव्हर्सल युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ, नंतर त्याचा वेक्टोरियल फॉर्म बघितला. नंतर वेक्टर ॲडिशनचा एक फॉर्म्युला सांगितला तुम्हाला, तो की पॉईंट करून ठेवा, तुम्हाला तो इलेक्ट्रिसिटीमध्ये पण कामाला येईल आणि वेक्टोरियलचं ज्यावेळी कॅल्क्युलेशन्स करायचे त्यावेळी सगळ्या वेळी कामाला येईल तो. नंतर काय बघितलं आपण की ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं विथ रिस्पेक्ट टू हाईट व्हेरिएशन कसं आहे एवढं बघितलं. मग नेक्स्ट लेक्चरला आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं विथ रिस्पेक्ट टू डेप्थ अँड लॅटिट्यूडच्या अलॉन व्हेरिएशन बघू. सो आज आपण इथे थांबूया, नेक्स्ट लेक्चरला भेटू. थँक्यू.